जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात पावसाळ्यात रुग्णांना 102 रुग्णवाहिकेतून संदर्भ सेवा देताना कुठलीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी यंत्रणेला सूचित करण्यात आले असल्याची माहिती नंदुरबार जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे यांनी दिली आहे। नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेमार्फत 98 रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णांना संदर्भ सेवा दिली जात आहे। यातील 64 प्राथमिक आरोग्य केंद्रांना 64 रुग्णवाहिका तैनात असून जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणेकडे 11 रुग्णवाहिका या अतिरिक्त तैनात आहेत। जिल्ह्यातील 3 ते 4 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकांचे टायर खराब झाल्याने या ठिकाणी पर्यायाची रुग्णवाहिका देण्यात आलेल्या असल्याची माहिती देखील जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे। याशिवाय नर्मदा काठावरील अतिदुर्गम पांड्यामध्ये तरंगत्या बोट ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून आरोग्य सेवा देण्यासाठी सर्व तरंगते दवाखान्यांची दुरुस्ती करून घेण्यात आलेली असून तालुका वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र प्रमुख तसेच कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आलेल्या असल्याची माहिती डॉक्टर रवींद्र सोनवणे यांनी दिली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। सद्यस्थितीत नंदुरबार जिल्ह्यामध्ये जर एकूण आपल्या संस्था सिव्हिल साइड आणि डीएचओ साइडची जर आपण संस्था एकूण काउंट केल्या तर एकूण 98 ॲम्ब्युलन्स कार्यरत आहेत। त्यापैकी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये 64 आरोग्य केंद्रांमध्ये 64 ॲम्ब्युलन्सेस प्लस अतिरिक्त जवळपास 9 ॲम्ब्युलन्सेस अशा 11 ॲम्ब्युलन्स अशा 75 ॲम्ब्युलन्स हे आपल्याकडे कार्यरत आहेत। कारण काही ठिकाणी ॲम्ब्युलन्स नादुरुस्त असले तर आपण तातडीने पर्यायी व्यवस्था म्हणून दुसऱ्या ॲम्ब्युलन्सची तिथे पाठवत असतो। 3 ते 4 PSCचे ॲम्ब्युलन्सचे टायर खराब झालेले आहेत, परंतु ते तातडीने आम्ही बदलून देत आहोत। मान्सूनमध्ये कुठल्याही स्वरूपाचं ॲम्ब्युलन्स वाचून रुग्णास संदर्भ सेवा देताना अडचण येऊ नये याच्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांना आपण सर्वांना ॲम्ब्युलन्स अद्ययावत ठेवण्याबद्दल सूचना दिलेल्या आहेत। सोबतच ॲम्ब्युलन्सचे जे काही डिझेल वगैरे त्याला जे देयके आहेत ते सुद्धा आम्ही अदा केलेले आहेत। त्याच्यामुळे ॲम्ब्युलन्ससाठी कुठल्याही स्वरूपाची अडचण सध्या तरी नंदुरबार जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात नाही। तरंगत्या ज्या बोट आपल्या 3 आहेत, मणिबेली, भुस्या आणि डोमखेडी पॉइंटला, तिन्ही बोट ॲम्ब्युलन्स आपण या दुरुस्त करून घेतलेल्या आहेत। त्याच्यामुळे आणि संबंधित जो स्टाफ आहे तिथे आपला पूर्ण नियुक्त केलेला आहे। मान्सूनमध्ये तिथेही त्या दुर्गम भागात नर्मदा सरोवरच्या जे काही आपले गावं आहेत तिथे कोणत्याही स्वरूपाची आरोग्यविषयक अडचण येणार नाही याच्यासाठी आम्ही आमच्या परीने पूर्ण तयारी केलेली आहे। आणि संबंधित समुदाय आरोग्य अधिकारी असतील, वैद्यकीय अधिकारी असतील, तालुका आरोग्य अधिकारी असतील व इतर कर्मचारी असतील यांना देखील आपण मुख्यालयास थांबण्याबद्दलच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। ॲम्ब्युलन्स मी आता जसं सांगितलं की आपल्याकडे अतिरिक्त जवळपास 11 ॲम्ब्युलन्स उपलब्ध आहेत। आपले अतिदुर्गम भाग असल्यामुळे ह्या घटना वारंवार घडतात, ॲम्ब्युलन्स नादुरुस्त होणे किंवा टायर खराब होणे, तर त्याच्यासाठी आपण अतिरिक्त ॲम्ब्युलन्स ठेवलेल्या आहेत। कुठेही ॲम्ब्युलन्स नादुरुस्त झाली किंवा कुठला इश्यू आला तर आपण तातडीने त्या ठिकाणी पर्यायी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था जिल्हा स्तरावरून लगेच उपलब्ध करून देत असतो। आणि या ठिकाणी आपले जे काही जिल्हास्तरीय आरोग्य वर्कशॉप आहे येथील जे इंजिनियर आहेत यांना देखील आपण तातडीने या ॲम्ब्युलन्स दुरुस्त करण्याबद्दलच्या सूचना दिल्या आहेत।